जर कंपन्या महाराष्ट्रातल्याच होत्या तर मग मुख्यमंत्र्यांनी, उद्योग मंत्र्यांनी, सामंत साहेबांनी हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी हा विनाकारण चहा पाण्याचा कार्यक्रम दावोस मध्ये कशासाठी ठेवतात? बरं, महाराष्ट्रातल्या कंपन्या असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या, कामगार वर्ग काय महाराष्ट्रातलं घेतले जातात का? सगळे युपी, बिहारी, राजस्थानी, गुजराती, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, ऊर्जा गुंतवणूक आहे 3,05,000 कोटीची आणि या माध्यमातून 3,00,000 रोजगार रिलायन्स कंपनी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करणार आहे. पण रिलायन्स कंपनी जर मुंबईत आणि महाराष्ट्रातच होती तर मग दावोसला जायची काय गरज होती? इतर ताकदीनं परदेशातल्या कंपन्या का भारतात किंवा महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करत नाहीत याचा विचार कुणी करणार आहे की नाही? आणि फार गंभीर बाब आहे. मला काही आकडेवारी आपल्या समोर मांडायचे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने हजारो रुपये खर्च करून दावोसला परकीय कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च केला. एकदा महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून सरकार कशा पद्धतीनं उधळपट्टी करतं याचा जर विचार केला तर लोक टॅक्स भरायचं त्या ठिकाणी सोडून देतील, परंतु राज्याच्या किंवा देशाच्या हितासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी या भारताचा प्रत्येक नागरिक हा टॅक्स भरतो. पण हा टॅक्स जातो कुठं? या पैशाचं काय होतं? तर एक दावोस प्रकरण आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. दावोस मध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या उद्योगधंद्यामधून ज्या ज्या कंपन्या आपला आर्थिक सहभाग त्या राज्यात, त्या देशामध्ये देतात, याचा अर्थ त्या राज्याची प्रगती त्या उद्योगधंद्याच्या प्रगतीवर, विकासावर किंवा राज्याच्या ध्येय धोरणावर असते. महाराष्ट्रात सुद्धा तशीच परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल, परंतु तशी परिस्थिती आहे का या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, दावोस मध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कंपन्यांच्या वतीनं जी काही इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक केली जाते, हजारो कोटी रुपये खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री दावोसला जातात. मग त्यांच्या सचिव कार्यालयातली लोक जातात, काही अधिकारी जातात, काही उद्योगपती जातात, ऐशो आराम मध्ये तिथं फिरतात, करोडो रुपये खर्च करतात. आता सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब दावोसला गेले होते, सोबत उद्योग मंत्री उदय सामंत साहेब सुद्धा गेले होते. 20-21 कंपन्यांशी महाराष्ट्र सरकारने करार केला. जे काही करोडो रुपये त्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवण्याचा त्यांनी संकल्प केला, त्या गुंतवल्या. त्याच्यामध्ये साधारणतः 20 कंपन्यांमध्ये महाराष्ट्रातल्याच किती कंपन्या होत्या, मग आपल्या देशातल्या किती कंपन्या आहेत आणि परदेशातल्या किती कंपन्या आहेत याचा आपल्याला अभ्यास आणि विचार करावा लागेल. मग जर जी गुंतवणूक राज्यात बसूनच, मंत्रालयातूनच ती गुंतवणूक गुंतवली जाणार असेल किंवा गुंतवली जात होती, तर मग तुम्ही तिकडे कशाला दावोसला गेले? दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशाचा चुराडा कशासाठी केला मुख्यमंत्र्यांनी? विनाकारण परदेश दौरे करायचे, परदेशात फिरायचं, ऐशो आरामात आयुष्य जगायचं आणि इथल्या जीएसटी भरणाऱ्या, इन्कम टॅक्स भरणाऱ्या माणसाला नोटिसावर नोटिसा पाठवायच्या, त्याला सतत डिफॉल्टर दाखवायचं, त्याच्याकडून पैसा वसूल करायचा आणि सरकार मात्र चंगळ करत राहणार. हा काय धंदा आहे? म्हणजे याच्यावर कुणी विचार करणार आहे का नाही? टॅक्स भरणारा टॅक्स भरून मरतोय आणि टॅक्सचे पैसे सरकारच्या तिजोरीत आले रे आले की हे मस्त त्या ठिकाणी खर्च करणार, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. मी दावोसच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या, उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल चर्चा करतोय. कुठल्या कंपन्यांनी महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट केली, महाराष्ट्रात किती कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, किती लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली,
या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे. कंपन्यांची जी काही माहिती आहे ती सुद्धा आपल्या समोर ठेवणार आहे. परंतु ज्या 20 कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली, तुम्हाला धक्का बसेल. महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्यांनी गुंतवणूक केली त्याच्यातल्या 20 पैकी 15 ते 16 कंपन्या ह्या महाराष्ट्रातल्याच आहेत. 3 कंपन्या फक्त राज्याच्या बाहेरच्या आहेत आणि 2 कंपन्या ह्या भारताबाहेरच्या आहेत. आता 2 कंपन्यांना जर पटवलं असतं तर ते थेट महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक केली असते. मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयातून फोन लावला असता, हॅलो, मी राज्याचा मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस बोलतोय, अशा अशा महाराष्ट्रात तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, तुमची इच्छा आहे का? आम्ही सगळं तुम्हाला पुरवू. कंपन्या ह्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच आल्या असत्या. बर, ज्या कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत करार केलाय त्या महाराष्ट्रातल्याच कंपन्या, त्यांची मुख्य कार्यालय जर शोधली, मी थोडी माहिती घेतली तर त्या मुंबईतच आहेत. म्हणजे 12, 13, 15 पर्यंत कंपन्या ह्या मुंबईतच राहून त्यांचा सगळा आर्थिक कारभार करतात. राहिल्या 2-3 कंपन्या त्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, शेजार पाजारच्या राज्यांमधल्या. त्या सहज इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आल्या होत्या. बरं, महाराष्ट्रातल्या कंपन्या असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या, कामगार वर्ग काय महाराष्ट्रातलं घेतले जातात का? सगळे यूपी, बिहारी, राजस्थानी, गुजराती, साऊथकडचे हेच लोक या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून घेतले जातात. आमच्या मराठी तरुणांना अजिबात संधी दिली जात नाही. अहो, साध्या कुठल्याही कंपन्या असेल, मग ती मेट्रो असेल, वेगळ्या वेगळ्या उद्योग कंपन्या असतील, कंपन्या महाराष्ट्रात स्थापन केल्या जातात. काम त्यांचं वर्किंग असतं महाराष्ट्रातच, पण यांची इन्व्हेस्टमेंट कुठं असते? पैसा कुठला खर्च करतात? महाराष्ट्रात. आणि माणसं कुठले कामगार घेतात? साधी मेट्रोची रिक्रुटमेंटची जाहिरात असते यूपी मध्ये, बिहारमध्ये, आणि तिकडचीच पोरं अप्लाय करतात आणि त्यांना रोजगार मिळतो. ही आमच्या राज्याची आणि देशाच्या राज्यकर्त्यांची धोरणं आहेत. जर कंपन्या महाराष्ट्रातल्याच होत्या तर मग मुख्यमंत्र्यांनी, उद्योग मंत्र्यांनी, सामंत साहेबांनी हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी हा विनाकारण चहा पाण्याचा कार्यक्रम दावोसमध्ये कशासाठी ठेवतात? इतर ताकदीनं परदेशातल्या कंपन्या का भारतात किंवा महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करत नाहीत याचा विचार कुणी करणार आहे की नाही? आणि फार गंभीर बाब आहे. मला काही आकडेवारी आपल्या समोर मांडायची, आणि जी किती महाराष्ट्राला गुंतवणूक अपेक्षित होते आणि किती गुंतवणूक केली गेली, मग हे गुंतवणूक करण्यासाठी जर तिकडे जायचं होतं तर महाराष्ट्रातल्या जनतेला का फसवलं, हा सुद्धा माझा प्रश्न आहेच की. म्हणून गुंतवणुकीचा, दावोस प्रकरणातील गुंतवणुकीचा संपूर्ण तपशील माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीनुसार ज्या काही कंपन्यांनी करार केलेले आहेत तो आपल्या समोर ठेवणार आहे. 21 जानेवारी ची जी गुंतवणूक महाराष्ट्रात अपेक्षित होती किंवा महाराष्ट्रात केली गेली, 21 जानेवारी पर्यंतची गुंतवणूक आहे 6,25,457 कोटी रुपये, आणि अपेक्षित रोजगार त्या माध्यमातून महाराष्ट्रात मिळणार आहेत 1,53,635. म्हणजे जेवढी गुंतवणूक होईल या कंपनीच्या किंवा या सगळ्या 21 तारखेच्या माध्यमातून जी झाली त्याच्यातून साधारणतः 1.5 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त विनंती एवढीच आहे किंवा अपेक्षित आहे, महाराष्ट्रातल्या तरुणांना ती संधी मिळाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी बरोबर 22 जानेवारी रोजी जी गुंतवणूक झाली ती 15.70 लाख कोटीची झाली. त्याच्यातून अपेक्षित रोजगार हे 15.75 लाख, म्हणजे 15.70 लाख कोटीची गुंतवणूक झाली, आणि तेवढेच त्या ठिकाणी 15.75 लाख रोजगाराच्या संधी या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला मिळणार आहे, देशातल्या नागरिकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या नागरिकांचं सोडा, बाहेरच्याच येऊन डल्ला मारतात. गुंतवणुकीचा जर एक पैशांमध्ये
जर कंपन्यांच्या माध्यमातून जर तपशील त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा आहे तो आपल्या समोर मांडेल आणि तुम्हाला कदाचित या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मला सांगाव, रिलायन्स कंपनी कुठून कारभार करते? मुंबईतून. कोण पाहतं? अनिल अंबानी, त्यांच्या सौभाग्यवती नीता अंबानी किंवा मुलगा, किंवा रिलायन्स ग्रुप असेल किंवा अंबानी परिवार. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, ऊर्जा गुंतवणूक आहे 3,05,000 कोटीची आणि या माध्यमातून 3 लाख रोजगार रिलायन्स कंपनी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करणार आहे. पण ती महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये गुंतवणूक जरी झाली तरी ती परदेशातील नाही तर आपल्या देशातील लोकांची व्हावी. पण रिलायन्स कंपनी जर मुंबईत आणि महाराष्ट्रातच होती तर मग दावोसला जायची काय गरज होती? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे. सगळ्यात मोठी दुसरी कंपनी आपल्या भारतातली किंवा महाराष्ट्रातली तर टाटा समूह क्षेत्र, ज्यांची बहुविध क्षेत्रामध्ये म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक त्या ठिकाणी होते आहे 30,000 कोटी रुपयांची आणि याच्यातून सुद्धा बरेच रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर इंडोरोमा क्षेत्र, जे रायगडमध्ये कंपनी आहे, या इंडोरोमाच्या माध्यमातून त्यांची वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये किंवा त्या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक 21,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी गुंतवणूक केली गेलेली आहे आणि 1,000 लोकांना या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. ही सुद्धा कंपनी आपल्या महाराष्ट्रातीलच रायगड जिल्ह्या मधली आहे. मग दावोसला का गेला हा माझा प्रश्न आहे. तिसरी महत्वाची कंपनी आहे इरू लर्निंग सोल्युशन क्षेत्र, शिक्षण आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ही गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे आणि 20,000 लोकांना साधारणतः हा रोजगार या कंपनीच्या माध्यमातून किंवा इरू लर्निंगच्या माध्यमातून होणार आहे. चौथी महत्वाची कंपनी आहे ग्रिटा एनर्जी क्षेत्र, जी चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी काम करते. स्टील आणि मेटल्स मध्ये या कंपनीची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक साधारणतः 10,319 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि 3,200 लोकांना साधारणतः या ग्रिटा एनर्जीच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. पाचवी महत्वाची कंपनी आहे लासर्न अँड टर्बो क्षेत्र, जी आपल्या पुणे जिल्ह्यात तळेगाव या ठिकाणी स्थित आहे आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये या कंपनीची गुंतवणूक 10,000 कोटीची आहे आणि साधारणतः 2,500 लोकांना ही कंपनी रोजगार उपलब्ध करून देऊ शकते. म्हणजे ही कंपनी पुणे जिल्ह्यातली आहे, मग दावोसला जायची काय गरज आहे. सहावी महत्वाची कंपनी आहे सीएट, जी नागपूर स्थित आहे आणि नागपूरमध्ये ऑटोमोबाईल ईव्ही या क्षेत्रामध्ये ती गुंतवणूक करू इच्छित आहे. यांची 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे आणि 500 लोकांना ही कंपनी सेट या ठिकाणी रोजगार देणार आहे किंवा देऊ शकणार आहे. त्याच्यानंतरची सातवी कंपनी आहे व्हीआयटी सेमिकॉन्स, रत्नागिरी मधली ही कंपनी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यांचं त्या ठिकाणी काम होणार आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक आहे 24,437 कोटी आणि 33,600 लोकांना या कंपनीच्या माध्यमातून रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची आठवी कंपनी आहे पॉवरिन ऊर्जा क्षेत्र, जी हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणार आहे. यांची गुंतवणूक 15,299 कोटीची आहे आणि 40,000 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. एकंदरीत सगळ्या अवरेज जर रोजगारांचा विचार केला तर साधारणतः 1,53,635 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. गोष्ट चांगली आहे, 1,00,000-1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पण महाराष्ट्रातल्याच कंपन्या महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार देणार आहेत. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही दावोसला कशासाठी गेला? एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून फिरायचं सगळीकडे आणि दुसऱ्या बाजूला रोजगार मात्र तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांवर अन्याय करणार आणि इतर राज्यातल्या देणार. दिलं तरी हरकत नाही,
भूमिपुत्रांना त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे असं मला या माध्यमातून वाटतं. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये दावोस तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, हे माननीय मुख्यमंत्री, मान्य उद्योग मंत्री, राज्याचं सरकार म्हणजे महायुती सरकार फक्त खोटं नाटं बोलून इथल्या लोकांच्या पैशावर मजा मारून जर परदेश दौरे करणार आहे, इथल्या मुंबईतल्याच कंपन्यांना, महाराष्ट्रातल्याच कंपन्यांना महाराष्ट्रातच तुम्ही चर्चा करून जर इथल्याच कंपन्या इथंच गुंतवणूक करायला लावली तर दावोस सारखे इव्हेंट करायची गरज नाही. आणि आम्ही बघा किती काम करून दाखवतोय, महाराष्ट्र किती प्रगती पथावर आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु ज्यावेळेस जीडीपीचा महाराष्ट्राचा आपण आलेख पाहिला तर तो चढता क्रम कधीच नसतो. विकासाच्या फक्त वांझोटे गप्पा मारल्या जातात, प्रगतीची फक्त चर्चा केली जाते. महागाईचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे, याच्यावर कुणीही चर्चा करायला तयार नाही. म्हणून आपलं लक्ष याकडे वेधण्याचा हा सगळा प्रयत्न होता. बाकी सरकार जे करणार आहे ते राज्याच्या हिताचंच करणार आहे. मुख्यमंत्री जे निर्णय घेणार आहेत ते इथल्या जनतेच्याच हिताचा घेणार आहेत. पण जनतेच्या पैशाचा चुराडा करून बाहेर जाऊन त्या ठिकाणी मजा करण्यापेक्षा इथल्याच लोकांना इथं जर सपोर्ट दिला, बळ दिलं, सगळ्यात महत्वाचं त्यांना मुक्त संचार किंवा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगपतींना जर संधी दिली तर नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त राज्यकर्त्यांची विकास करण्याची इच्छा असली पाहिजे, ना की फक्त पैशावर मजा मारण्याची किंवा जनतेच्या पैशाचा चुरडा करण्याची. धन्यवाद.